तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस पंचायत पार्ट 8 मध्ये. तन्वीला काय बिग बॉसने येऊन सांगितलं का तिला स्वप्न पडलं होतं जे राखीला ती एवढ्या यांनी सांगत होती की ट्रॉफीवर माझंच नाव कोरलेलं आहे, 5 वर्षानंतर मी रेकॉर्ड मोडणार आहे, एक मुलगी ट्रॉफी घेऊन जाणार आहे. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स तिला की तीच जिंकणार आहे. नक्की कॉन्फिडन्स आहे की बिग बॉसने लिहूनच दिलंय तिला की तूच जिंकणार आहेस म्हणून. बिग बॉसने एक नवीन गेम घेतला सबसिडीचा, विनिंग प्राइज वाढवायची. हा गेम होता तो, वेगवेगळे टास्क होते त्याच्यामध्ये पण, आणि छान प्रकारे सगळ्यांनी ते खेळले. विशाल आणि राखीने खूप मस्त खेळले ते टास्क. जिथे विशाल सारखा बोलत असतो की राखी आणि माझी 10 वर्षाची फ्रेंडशिप आहे, तर मग का राखी विशालला ट्रिगर करत होती, तिने त्याच्यावर हळद टाकली, मसाले टाकत होती, पाणी फेकलं. पण विशालचं म्हणणं काय, तू किती ट्रिगर करू शकतेस तेवढं कर. म्हणजे नक्की ह्याला काय करायचं होतं, की तिला तिच्याकडनं स्वतःला ट्रिगर करून घ्यायचं होतं का आपण दिसावं म्हणून ह्यासाठी त्याचे प्रयत्न चालू होते. आणि तो तरी काय करणार, आता त्याला गेम मधनं काढून टाकले सगळ्याच, तर डायरेक्ट नॉमिनेशनला टाकलंय, तर कुठेतरी दिसला पाहिजे, त्यासाठी त्याचे प्रयत्न चालू होते आणि ते बरोबरच होते. भांडणं विशाल आणि राखीची, पण त्याच्यात मध्ये नाक खूप असलं तन्वीने. का, तर तू कशाला ट्रिगर होतोय, तू तिथून उठून जा. तर विशालचं म्हणणं, मी ट्रिगर होत नाहीये, ती मला करते पण मी होत नाहीये, तर मी का उठून जाऊ. ह्याच्यानं फालतूचा वाद त्यांचा चालू होता, जे की काहीच त्याला मतलबच नव्हता. आणि तन्वीचं तर सवयच आहे, तन्वीने आरबीची, की कुठे ना भांडणं चालू असतील की तिथे जाऊन नाक खुपसायचं. आणि जिथे राखी असेल तिथे आरबी असणार, जिथे विशाल आहे तिथे तन्वी असणार आहे, कारण ह्यांना ह्यांच्यामुळेच दिसायचंय. आणि हे म्हणतात आम्ही तुम्हाला फुटेज देत नाही, उलट तुम्हीच त्यांच्यामुळे फुटेज खात असता. मला एक कळत नाही, आरबीचं आणि विशालचं ठीक आहे, त्यांची जर दुश्मनी आहे तर ते दिसलंय का, आहे पहिल्यापासून दिसतंय त्यांनी, दिसलंय आहे त्यांची दुश्मनी. पण तन्वी आणि विशालची एवढी काय दुश्मनी झाली आहे. हा, रुचितामुळे त्यांची भांडणं झाली होती, तेव्हा तिने त्यांचा ग्रुप सोडला होता. त्यानंतर रुचिता बाहेर गेली, तरी पण तन्वीचं अजून तेच आहे की हे दोघं माझे दुश्मन आहेत. अरे पण का, तिथे गेली कधीच बाहेर, हा तर तुझ्या नादाला पण लागत नाही, उलट तूच त्याच्या भांडणांच्या मध्ये मध्ये मरत असतेस. हे दुसरा एक गेम घेतला बिग बॉसने, त्यांचा बर्थडे बॅश. आम्हाला वाटलेलं काहीतरी म्हणजे असंच असेल टाइमपास, पण नव्हता, तो टाइमपास नव्हता. त्यांनी त्या गेम मध्ये पण ह्या सगळ्यांचा गेम केलेला आहे. पहिला होता की कोणाला सक्सेस पार्टीमध्ये बोलवायचं, घरातून बाहेर गेल्यावर सगळेजण आले, सगळ्यांनी आपापली नाव सांगितले, आणि नावही माहितच होते की विशाल आणि अनुष्ठीच येणार आहे, कारण टोळीमध्ये ती दोघच राहिली होती. कारण ही तर ग्रुपनेच खेळतात अजून पण, त्याच्यामुळे ही त्यांच्यातली नावं घेतच नव्हती. फक्त दीपालीने तन्वीचं नाव घेतलं, का आता त्यांची ती मध्ये भांडणं झाली होती त्याच्यामुळे. त्यावर तन्वीने पण एवढा ड्रामा केला. त्यानंतर ड्रामा करते ते करते, परत थोड्या वेळाने जाऊन तिला मिठी मारते, रडते, आणि परत तिच्याच मागून रेवाला सांगत असते. मग कशासाठी तू दाखवायसाठी करतेस का लोकांना, म्हणजे तू किती चांगली दिसतेस असं वाटतंय का तुला. ते बिग बॉसना तू वाटत असेल चांगली, आम्हाला तर कोणाला नाही वाटत. सेकंड टास्क हा अनुश्री आणि विशाल बरोबर होता, कोणाला गिफ्ट द्यायचं, म्हणजे ह्यात सगळेच इन्व्हॉल्व होते. पण जेव्हा अनुश्री आणि विशाल आले तेव्हा तो मोमेंट खूप इमोशनल होता, आणि त्यांचं ते बॉन्डिंग बघून, बहीण भावाचं बॉन्डिंग बघून खूप छान वाटलं. तेव्हा बापटने राखीचं नाव घेतलं. मला तर वाटलेलं तो तन्वी नाही तर दीपालीचं नाव घेणार, आणि दीपाली पण त्याच ह्याच्यात होती की हा माझं नाव घेणार, आणि तन्वी पण की हा माझं नाव घे. पण त्याने गेम केला या दोघींवर पण, त्याने राखीचं नाव घेतलं. या दोघींची पण भांडण नको, त्याने आपल्या सरळ तिसऱ्याला देऊन टाकलं. आणि आरबीला पण ह्या गोष्टी माहितीये, त्यालाही तन्वीचे काही मुद्दे नाही पटत, पण तो तिच्या तोंडावर बोलत नाही. तो फक्त दीपाली जवळ जाऊन गॉसिप करत असतो, का तर दीपालीला चांगलं वाटावं की हा हा तन्वीबद्दल माझ्याशी वाईट बोलतोय. पण त्याची हिंमत आहे का की तन्वीच्या तोंडावर त्याला बोलून दाखवायची. चला, आजच्यासाठी एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन भागात.